मॅक्सकर विरुद्ध श्री साईने टॉस जिंकून काय निवडले सांगतील का? नवीन फलंदाज विकास मिश्रा तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील आणि नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळत आहेत शैलेंद्र. ईशानच्या खात्यात जाते विकेट. पहिला फलंदाज बाद झाला. धावसंख्या 5. बॅकफुटला बॅलन्स करून ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. चुकीचा कॉल, चुकीचा थ्रो. कलेक्शन नाही व्यवस्थित होत, त्याचमुळे शैलेंद्र बचावलेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीतून धावसंख्या 7 गडी बाद 1, 6 धावा 1 गडी बाद. ओरॅकल मॅव्हरिक्स 6 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. न्यू बॉलर इज उदय. दुसऱ्या क्रमांकासाठी उदय तुम्हाला पाहायला मिळतात. काहीकांच्या टी शर्ट्सवर देवांची नावं, काहीकांच्या टी शर्टवर औषधांची नावं, त्याच्यामुळे आम्ही सुद्धा कधी कधी कन्फ्यूज होतो. काहीकांच्या टी शर्टवर शास्त्रज्ञांची नावं आहेत, त्याच्यामुळे आम्ही कधी कधी कन्फ्यूज होतो कॉमेंटेटर. आता आशिष बघा, आमच्यासमोर आशिष बसलेत. लगेच आम्हाला कळते की आशिष आहेत, वैभव आहेत. नावं लगेच कळतात खेळाडूंची. काहीकांच्या टी शर्ट्सवर मायथॉलॉजिकल नावं आहेत, काहीकांच्या शास्त्रज्ञांची नावं आहेत, काहीकांच्या टी शर्टवर औषधांची नावं आहेत. नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेत आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज तयार. विकास झकास, जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाले. विकासच्या वतीनं एक झकास स्ट्रोक केला. त्या 4 धावा मिळाल्या आणि 4 धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 10 या आकड्यावर. 10 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. विकास मिश्रा काय जबरदस्त स्टार्ट देतात आपल्या संघासाठी. 4 धावा या सेकंड ओव्हरची सुरुवात सॅमच्या विरोधात चौकाराने केलेली आहे. यावेळेस बघा फ्रंट फुटला बॅलन्स केलं, बॅकफूट वर घेऊन गेले, ऑन साईडला बॉलला टर्न केलंय. क्षेत्रक्षेत्रा ठिकाणी आहेत मिड विकेटला. एकूण धावा किती मिळतील? 2. एकूण 2 धावा मिळतील. नो चेक आणि एक सिंगल. 12 धावा, 12 रन्स ऑन बोर्ड. एक आयडियल स्कोर जर आपण 5 षटकांचा पाहिला तर 40 आहे एव्हरेज स्कोर 5 षटकांचा. ड्राईव्ह केलाय बॉलला, चांगला प्रोटेक्शन. थ्रो थोडासा ऑकवर्ड. इतक्या कमी क्षेत्रफळामध्ये तुम्हाला डायरेक्ट हिट्सच करावा लागेल, तरच कुठेतरी तुमच्या बाजूनं तो निर्णय लागू शकतो. सॅम तयार. ड्राईव्ह केलाय, चांगला स्टॉप. एक हातात बॉल अडवण्याचा प्रयत्न होता. नो बॉलचा इशारा आहे आणि नो +2. एकूण 3 धावा ॲड होतील धावफलकामध्ये. थोडंसं खर्चिक ओव्हर ठरते सॅमचं आणि फायदा होतोय ओरॅकल मॅव्हरिक्सचा. धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 16 धावा. 16 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. सॅम तयार. सेकंडवर शैलेंद्र. यावेळेस खडेकडे हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला आहे. मिड विकेटला 2 धावा मिळतील. धावसंख्या 18 झाले. स्ट्रोक कन्व्हर्ट तुम्हाला वेगवेगळे बॉडी मेकॅनिझम ट्राय करावे लागतील आणि तेच करताना पाहायला मिळेल. हा एक आयडियल स्ट्रोक होता, कॉपी बुक स्टाईल. ड्राईव्ह मिडॉनला. धावसंख्या पोहोचते 19. 19 रन्स ऑन बोर्ड. खूप चांगला फायदा या षटकामध्ये ओरॅकल मॅव्हरिक्स झालेला आहे. बॅकफुटला गेले, पंच केले बॉलला, डीप कव्हरला प्रोटेक्शन नाही आहे. 2 धावा मिळतील. 2ची वाढ. धावसंख्या पोहोचते 21 या आकड्यावर. अजूनही षटक संपत नाहीये. शेवटचा बॉल की आहे या षटकातला. बॅकफुटला गेले, ऑन साईडला टर्न केले बॉलला. शेवटच्या चेंडूवर एक सिंगल मिळाली. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 1 गडी बाद 22 धावा. ओरॅकल मॅव्हरिक्स 22 रन 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर की समाप्ति. अच्छा खेल, अच्छी बल्लेबाजी. नए गेंदबाज नाम बताइए प्लीज. प्रिंस प्रेम आहेत का? प्रेम शुक्ला गोलंदाजी मार्क तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रेम एक चांगला बॉडी अटायर आहे त्यांचा. या तो खेळ त्यांच्या वतीने चांगला होता का डॉक्टर झटका या नावाने तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हो, चांगला बॉल. फुटवर्कचा स्पष्टपणे अभाव जाणवला. बॅकफुटला गेले, कव्हरला खेळायचा प्रयत्न. बॉलचा पिचिंग झोन ओळखू शकले नाही. धावसंख्या 22 झाले. फुल टॉस बॉल ऑन साईडला आडव्या पडीने खेळले. क्षेत्ररक्षक होते अवेलेबल मिड विकेटला. तोपर्यंत एक सिंगल वेगाने पूर्ण केली आणि शैलेंद्रला ठाऊक आहे की स्ट्राईकवर फलंदाज विकास चांगला खेळ करतोय, त्यालाच आणायला लागेल. धावसंख्या पोहोचते 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1. हलकसं पदाला आली तर बॅटची टॉप एज. बॉल जाईल कव्हरच्या मैदानाच्या पार आणि परतावा लागेल विकास यांना. पण विकाससाठी टाळ्या झाल्या पाहिजे. चांगला खेळ विकास यांचा या पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाला मॅव्हरिक्स या संघासाठी. दुसरा धक्का बसलेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय अखिलेश यादव. नवीन बॅटर डॉक्टर अखिलेश यादव.
तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. डॉक्टर शैलेंद्र नॉन स्ट्राईक एंडला. डॉक्टर झटका तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतात. ज्या कामासाठी त्यांना बोलवण्यात आलं होतं, विकासच्या विकेटचा शोध डॉक्टर झटका यांनी घेतलेला आहे. प्रत्येक गोलंदाजाकडे काही ना काही आहे आणि ते तुम्हाला व्यवस्थित आणि तेच युटिलाइज करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस टॅप केलाय बॉलला, मिड ऑफला प्रोटेक्शन आहे पण त्याचा प्रयत्न पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची हमी. येतोय हा दमदार चौकार अखिलेशच्या बॅटमधून. 4 ची वाढ, धावसंख्या पोहोचते 27. 27 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ विकेट्स. चांगली टेक्निक आहे अखिलेश यांच्याकडे बॉक्स टाईप क्रिकेट खेळण्याची. फुलटॉस ड्राईव्ह, मिड ऑनला प्रोटेक्शन, एक सिंगल कंप्लीट वेगानं. एक कमी क्षेत्रफळ आहे आणि त्या कमी क्षेत्रफळामध्ये म्हणजे जवळपास 12-13 यार्डची ही विकेट आहे आणि अशा वेळेला तुम्हाला क्विक सिंगल पूर्ण करण्यासाठी जास्त काही जोर लावावा लागत नाही. बघा या ठिकाणी जोर लावण्याचा प्रयत्न केला आणि थोडेसे शैलेंद्र अडखळले. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते झालेली आहे 29 धावा, 2 गडी बाद. 29 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. टीम ओरॅकल मॅव्हरिक्स. नवीन गोलंदाज सचिन 4थ्या क्रमांकावर तुम्हाला पाहायला मिळतील. स्ट्राईक एंडला शैलेंद्र. हो, हा बॉल गेलाय मैदानाच्या पार पण नाही मिळणार षटकार. परतावाला गेला फलंदाज शैलेंद्रला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅव्हरिक्स कडून. डॉक्टर न्यू बॅटर इन इज डॉक्टर मनमन जोशी. मॅव्हरिक्स कडून मनमंथ जोशी तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. चांगली स्टार्ट खरं तर विकास यांनी दिली आणि म्हणूनच आता मध्यांतर खूप चांगलं ओरॅकल मॅव्हरिक्सच्या वतीने पाहायला मिळते. सचिन बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेटनं. स्ट्राईक एंडला मनमन जोशी. फुल टॉस, स्ट्रेट हिट, वॉट अ फंटॅस्टिक स्ट्रोक पण तितकाच चांगला कॅच डॉक्टर झटका यांनी टिपलेला आहे आणि आल्या पावली परतावं लागणार आहे मनमंत यांना. 0 विकेट डाऊन. सागर शेट्टी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. हे सर्व जे ओरॅकल, योग्यम हे काय हॉस्पिटलची नाव आहेत? येस एक्झॅक्टली. वसई नायगावमधले सर्व हॉस्पिटल्स आहेत, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत. जवळपास संघ किती आहेत आपले? 16 हॉस्पिटल्स तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतात असं देखील आपण म्हणू शकतोय. ऑन साईडला बॉटमॅनचा वापर करून बॉलला टर्न केला मिड विकेटला. 2 धावा मिळतील. धावसंख्या पोहोचते 1 आहे का? 1 आहे, माफ करा. 30 धावा धावफलकावर आहेत. 30 रन्स ऑन बोर्ड. विकेट डाऊन झाल्यात आतापर्यंत या डावात 4. इनिंग ब्रेकमध्ये डॉक्टर पठारे यांच्याशी थोडी आपण चर्चा करूया या लीगबद्दल, सर्व हॉस्पिटल्सबद्दल, सर्व डॉक्टर्सबद्दल. म्हणजे डॉक्टरांची लोकसंख्या जास्त आहे वसई नायगावमध्ये. मला टर्न देण्याचा प्रयत्न सचिन यांचा राहिलेला आहे पण तितका टर्न मिळत नाही जितका टर्नची अपेक्षा सचिन यांना आहे. वाईट बॉल बघा ऑन साईडला. आता फलंदाज टर्न करतात या बॉलला मिड विकेटला. या ठिकाणी धावफलकावर धावा झालेल्या आहेत 32. 32 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत या षटकातले सचिन यांनी 4. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे पण एक क्वालिटी क्रिकेट सकाळपासून आम्ही पाहिलं. म्हणजे एक सेकंड थांबा फक्त. 1 मिनिट थांबा फक्त. 1 मिनिट त्यांना दाखव वाईट साईड केली का. 29. चला मॅच ऑन करा. चला 32 धावा आहेत. 3 ओव्हर 29 होत्या. और वाइट और 1 रन गया ना उधर. वाइट और 1 प्लस नहीं दिया वो. अरे वो दिया है भाई. सर 2 मिनट. अंपायर वाइट प्लस 1 होती की फक्त वाइट होती? वाइट प्लस 1 नाही ना, वाईटच होती ना. येस
तेच आम्ही पण तेच माहिती रिकलेक्ट करतोय आमची. चला मॅच ऑन करा. चला आता या चेंडूवर फलंदाज बाद झालेला. ओके बोल्ड झाला. हा 4 धावा. आता 33 झालेले लक्षात घ्या. ओके 33 रन्स ऑन बोर्ड. चला बॅट्समॅन नेम प्लीज. न्यू बॅटर. चला सचिन बॉलिंग ट्रॅक वर तुम्हाला पाहायला मिळतील. हो फोर्स बघा काय पॉवरफुल फोर्स आहे फलंदाजाचा. पण या ठिकाणी फलंदाज बाद होईल कारण मैदानाच्या आतमध्ये टप्पा घेऊन बॉल बाहेर गेला पाहिजे. मैदानाच्या डायरेक्ट बाहेर गेला आउट आहे. रेलिंगला कनेक्ट झाला बॉल त्याचमुळे फलंदाजाला परतावा लागेल. खूप चांगला स्ट्रोक अनडाऊटली. पण त्या ठिकाणी बघा या फटक्याची निवड करताना थोडासा कंट्रोल ठेवावा लागेल तुम्हाला. धावसंख्या 33 वर थांबले. ओके 33 रन्स ऑन बोर्ड आणि आतापर्यंत 4 षटकं संपली. ओके 6 विकेट्स 33 धावा 4 षटकांचा खेळ संपला. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर कुश मिश्रा. नवीन फलंदाज तुम्हाला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील आणि स्ट्राईक एंडला फलंदाज असतील तुषार आहेत का उदय म्हस्के. उदय म्हस्के नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत. चला मॅच ऑन ठेवा. मॅच ऑन ठेवा. ओव्हर ब्रेकमध्ये टाइमपास नको इतका. म्हणजे इतका टाइमपास कशाला. म्हणजे मला सुद्धा थोडंसं कळू द्या. जास्त विचार करण्याची गरज नाही. सर्व बॉलर्स रेडी आहेत. ओ टॅप केलाय बॉलला. एक्स्ट्रा कव्हरला ईशान आहेत. थ्रो बॉलिंग एंडला. वा क्विक रिस्पॉन्स. फलंदाज बाद. क्विक रिस्पॉन्स मिळाला तर 100% त्याची मदत तुम्हाला होईल. आणि बघा 33 वरच लाल दिवा लागलेला आहे स्कोरशीटला. 33च्या पुढे धावफलक जातच नाही आहे सरकतच नाही आहे. पण आता कुश स्ट्राईक एंडला आहेत कॅप्टन आहेत आणि नवीन फलंदाज रवींद्र तुम्हाला पाहायला मिळतील नॉन स्ट्राईक एंडला. उदय म्हस्के चांगला स्ट्रोक आहे कव्हरला. ईशानने स्टॉप केला एक सिंगल मी. आता कुठे धावफलक पुढे सरकलेला आहे. 36 वर पोहोचतोय आता. 34 रन्स ऑन बोर्ड. हवेत आहे आणि मैदानाच्या बाहेर आहे. फलंदाज बाद. मला असं वाटते आज महिला क्रिकेट खेळतील का. तयारी चांगली करून आलेत. म्हणजे आपण लग्न समारंभात जातो तशी तयारी. त्या प्रेक्षक आहेत का. ओके म्हणजे डॉक्टरांच्या महिला आहेत त्या. डॉक्टर्स अजून आले नाहीत. महिला डॉक्टर्स त्यांना 6 नंतर आपण आहे. जबाबदारी त्यांच्यावर सोपवली पूर्ण वसई नायगावची. हँडल इट. चला न्यू बॅटर इज ऑन स्ट्राईक. रवी सिंग तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. उदय म्हस्के ड्राईव्ह केलाय. चांगला स्ट्रोक आहे. पण क्षेत्ररक्षक तनुज चांगला स्टॉप. तितकाच चांगला बॉलिंग एंडला. तर उदयचं कव्हर देखील खूप चांगलं आहे. एका सिंगलने धावसंख्या पोहोचते 35 वर. 35 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत चेंडू हाताळलेले 4. 2 चेंडूचा खेळ बाकी. 1 चौकार आवश्यक. येईल का. मिड विकेटला प्रोटेक्शन. फलंदाज बाद. कुश सुद्धा परतलेले आहेत आणि आता शेवटचा 1 बॉल शिल्लक. प्रिन्स मूवीज जो VIP डाईचा कॅमेरा आहे तो आता कॉमेंट्री डिस्ककडे घ्यायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये ड्राईव्ह करायचा आहे. व्यवस्थित कनेक्शन होत नाही सिंगल मेल. आणि अशा पद्धतीनं 5 षटकाचा खेळ संपलेला आहे आणि 5 षटकाच्या समाप्तीनं धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते झालेली आहे 36 धावा आणि जिंकण्यासाठी 30 चेंडू सततची गरज. 30 बॉल 37. तर आमच्यासोबत डॉक्टर पठारे उपस्थित आहेत. इनिंग ब्रेकमध्ये थोडी चर्चा आपण करणार आहोत. पठारे सर गेल्या 3 पर्वांपासून आपण डॉक्टरांना एकत्रित घेऊन ही स्पर्धा खेळतोय. क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून आपण एकत्र येतोय. काय सांगाल म्हणजे मनात नेमकं काय आलं होतं की डॉक्टर लीग व्हायला हवी. ॲक्च्युली सर्व डॉक्टर एकत्र येण्याचा एक प्लॅटफॉर्म पाहिजे म्हणून आम्ही क्रिकेट इव्हेंट एकत्र येण्यासाठी आम्ही असोसिएशन स्थापन केली वसई नायगाव डॉक्टर्स. आणि या ठिकाणी आम्ही जवळजवळ फर्स्ट एडिशनला 10 टीम आम्ही ठेवल्या होत्या आणि त्यावेळेस आमच्याकडं 150+ डॉक्टर होते. आवाज येत नाही. तर आता सेकंडला आमच्या 15 टीम झाल्या होत्या आणि आमच्या जवळजवळ 200+ डॉक्टर त्यावेळेस होते.
आणि थर्डला आमचे 16 टीम आहेत. तर 300 आसपास डॉक्टर आहेत, प्लस महिलांच्या 2 टीम आहेत, म्हणजे 16+2 अशा 18 टीम आमच्या या ठिकाणी आहेत. आणि सर्व एकत्र येऊन एक गेट टुगेदरसारखं आणि सर्वांच्या एकमेकांशी ओळखी आणि अनेक काही प्रॉब्लेम असतील तर एकत्र येऊन ते सॉल्व करण्याचा मी प्रयत्न करतो. मी असोसिएशनचा आमचा एक हेतू असतो की कुठल्याही डॉक्टरला काही प्रॉब्लेम आला कधी तर ते सॉल्व करण्याचा मी प्रयत्न करतो. आणि असे आमच्या अनेक इव्हेंट सामाजिक आणि सोशल सगळे इव्हेंट आम्ही करत असतो. बघा, इंटर्नशिपमध्ये आपण खूप काही शिकतो, पण काही गोष्टी प्रॅक्टिकल नॉलेजनेस तुम्हाला मिळतात. आणि म्हणूनच पुस्तकी ज्ञान तर असायला हवंच, पण त्यासोबत प्रॅक्टिससुद्धा खूप आवश्यक आहे. जशी प्रॅक्टिस डॉक्टरांची आपण नेहमीच पाहतो. तर खूप चांगला उद्देश तुम्ही व्यक्त केलेला आहे की नक्की या लीगचा आपण का विचार केला. तर आपण एकत्रित यायला हवं. जवळपास 320 डॉक्टर्स तुम्हाला या लीगमध्ये खेळताना पाहायला मिळतात. तर प्रत्येक डॉक्टर हॉस्पिटल्समध्ये आहे, काहींच्या डिस्पेन्सरीज आहेत, काहींचे क्लिनिक आहेत, काही इंटर्नशिप करत आहेत, काही सर्व्हिस करत आहेत. तर प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम येऊ शकतो प्रॅक्टिस करताना, किंवा कुठल्या रुग्णाला आपण जेव्हा डायग्नॉज करतो तेव्हा काही गोष्टी अडकतात. अशा वेळेला आपण जेव्हा त्या स्पेशलिस्टला कॉल करतो तेव्हा फ्री ऑफ कॉस्टची आपली विचारांची देवाणघेवाण होते आणि ती हेल्प होते. खूप चांगला उद्देश वसई नायगाव डॉक्टर क्रिकेट लीगचा. चला, मॅच ऑन होते. आतापर्यंत धावफलकावर धावा 2 आहे आणि आतापर्यंत हाताळलेले आहेत 4. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगलं षटक आतापर्यंत आपण पाहतोय गोलंदाज कुश मिश्रा यांचं. इकॉनॉमिकल राहिलेत यावेळेस. बॅटच्या टोला कनेक्शन मिड विकेटला आणि काव कॉर्नरला 2 क्षेत्ररक्षकांना चकून बॉल सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. चौकार. धावसंख्या 6. 6 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. सर्व काही सुरळीत चाललं होतं. कुश यांनी एक दर्जेदार षटक पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. यॉर्कर लेन चेंडू हाताळण्याचा प्रयत्न झाला. लोवर फुल टॉस, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल मिड विकेट काऊ कॉर्नरमधून बाहेर पडला आणि 4 धावा मिळालेल्या आहेत. 37 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. त्यापैकी आता धावफलकावर 6 धावा आलेल्या आहेत तनुज टायटन्स कडून. बॅकफुटला गेले, बॉलला ग्लाइड करायचा प्रयत्न, जातोय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 6. आवश्यकता आहे 31ची. बॉल शिल्लक 24 चेंडू 31ची गरज. 24 बॉल्स अँड 31 रन्स रिक्वायर्ड टू विन. सामना दोन्ही संघांच्या बाजूने बॅलन्स्ड आहे. नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत मनमंत जोशी. नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि स्ट्राईक एंडला फलंदाज असणार आहेत ज्यांच्या नावावर हा संघ आहे. तनुष मोठा स्ट्राईक एंडला आहे. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मॅक्स. फुल टॉस, ड्राईव्ह केला. ओ चुकले क्षेत्ररक्षकांकडून आता कुठल्याच चुकीची अपेक्षा नाही आहे. मार्जिन ऑफ एरर खूप कमी ठेवावा लागेल तुम्हाला जेव्हा एक लो स्कोर डिफेंड करायचा असतो. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि विकेट किपर सुद्धा चुकले आणि त्याचमुळे 2 धावांचा भुर्दंड. वाईड +1, 2 धावा वाईडच्या असतील, लक्षात घ्या. 2 धावांची वाट. धावसंख्या पोहोचते आता 2 धावांच्या मदतीनं 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. नाइन रन्स ऑन बोर्ड. पहले ओवर में 6 था. पिचिंग पर्यंत पोहोचले. मॅक्स यांच्या प्रेझेन्स ऑफ माइंडचं कौतुक करायला हवं. मला बॉलला थोडा टॉसअप केला होता. पिचिंग पर्यंत पोहोचले. फुल टॉस करून घेतला. इम्प्रोवाइज केला. ओ कुश, क्या बात आहे. कुश करो खुश करो. चांगलं क्षेत्ररक्षण कुश यांचं पाहायला मिळते. शॉट मिड ऑफला. बॉलर तयार. अराउंड विकेट मनमंत. हो, चांगला टर्न आहे आणि बॉल यष्टांवर आदळतोय. तनुज परततील. क्रायसिस विकेट मिळते मनमंत जोशी यांना. विकेट डाऊन. क्या बात आहे. मनमंत यांनी कुशच्याच पावलावर पाऊल टिकून एक चांगली गोलंदाजी हाताळलेली आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. अगोदरचा गोलंदाज काय करतोय आणि मला काय करायचं हे तुमच्या मनात तुम्हाला ठेवावं लागेल आणि तेच मनमंत यांनी ठेवलेलं आहे. अप टू डेट बॉलिंग. ओ बघा, यावेळेस स्ट्रोक ऑफर झाला नाहीये. पायाला बॉल ब्रश करून मागे जातोय आणि आपल्याकडे थोड्याच वेळात आपले लाडके लोकनेते हितेंद्र ठाकूर सर आणि क्षितिज ठाकूर सर यांचं आगमन होणार आहे. गेल्या 10 ते 20 मिनिटात आपल्याकडे ते येत आहेत. या 2 धावा असतील. लोकनेते सन्माननीय हितेंद्रजी ठाकूर साहेब. 12 धावा झालेल्या. 2 षटकाचा खेळ संपला. आवश्यकता 25ची. 18 चेंडू 25 धावांची गरज आहे. 18 बॉल्स अँड 25 रन्स रिक्वायर्ड टू विन.
लोकनेते सन्माननीय हितेंद्रजी ठाकूर साहेब विद्यमान आमदार, तसेच सन्माननीय क्षितिजजी ठाकूर साहेब, क्षितिजदादा ठाकूर यांचं देखील आगमन थोड्याच वेळामध्ये होणार आहे. विद्यमान आमदार त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय वसई नायगाव डॉक्टर्स क्रिकेट लीगच्या वतीनं. दरम्यान खूप चांगली एक स्क्वेअर ड्राईव्ह आपण पाहिली मॅक्सच्या वतीनं. एकाच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाते 13 आवश्यकता आता 24ची. 13 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. तनुज बॉलला चांगला टर्न आहे, नो डाऊट अबाउट इट. सागर चांगले व्रिस्ट मोमेंट यूज करतोय पण कंट्रोल नाही आहे. वाईट बॉलची एक धाव मिळेल टीम तनुज टायटन्सला. काय पोचते 14 23ची अजूनही गरज जिंकण्यासाठी. बॅकफुटला गेले, कट केल्या बॉलला, लेट कट, बॉल जातोय थर्ड मॅनला, एक सिंगल मिळेल. सिंगल पुढे जाईल 15 आवश्यकता 22ची. मॅक्स यांनी क्रिकेट अक्षरशः आत्मसात केलेलं आहे आणि त्यांचं वय किती आहे त्या गोष्टीला महत्त्व नाही, कारण म्हणतात ना की वाघ लहान असो वा मोठा, वाघ वाघच असतो आणि वाघासारखी फलंदाजी आता मॅक्सची पाहायला मिळते आपल्या संघाप्रती. तनुज बाद झाले, तनुजच्या जागेवर ईशान आले, पण मॅक्स यांच्या खेळण्याचा स्तर हा उच्च आहे. ते मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या स्ट्रोकची निवड करताना पाहायला मिळत आहेत. पण आता पाहूया सागरकडे काय आहे. पुन्हा एकदा फोलर लेनचा बॉल, इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं. मॅक्स एक सिंगल मिळते, एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोचते 2 गडी बाद 16. आवश्यकता आहे 21ची जिंकण्यासाठी. अजूनही 15 चेंडू 21ची गरज आहे. बॉल अँड रनमध्ये 6चा डिफरन्स आपण पाहतोय. सागर तयार, ओव्हर द विकेट. ओ यावेळेस बॅकफुटला गेले, फोर्स केले बॉलला, क्षेत्ररक्षक थोडेसे एक्साइटेड झाले आणि एक्साइटमेंट क्रिकेटमध्ये चालत नाही. बॉल सीमारेषा पार, 4 चौकार. 19 धावा. सर्व काही सुरळीत चाललं होतं, गाडी रुळावर होती आणि आता कुठेतरी गाडी रुळावरून सरकली, मिसफील्ड झाली त्यामुळे. आणि मिसफील्ड कोणाकडून झाली? विकासकडून. अपेक्षा नव्हती पण क्रिकेटच्या खेळामध्ये असं कधी ना कधी घडतं. आतापर्यंत चेंडू हाताळलेले त्या षटकातले 4. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे, 2चा खेळ बाकी आहे. 4 चेंडू संपलेले आहेत तिसऱ्या षटकातले, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे 19 धावा. जिंकण्यासाठी 18ची गरज. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, स्पिनला ओळखताना बॅलन्स खूप चांगला आहे मॅक्सचा, पण तितकंच चांगलं नियंत्रण आता सागर यांचं पाहायला मिळते. म्हणतात ना की ठेस लागल्यावर माणूस सुधारतो आणि सागर तेच करताना पाहायला मिळालेत. बॅकअप आहे त्यांच्याकडे, वेगवेगळ्या चेंडूची निवड त्यांच्याकडे आहे. सागर तयार. बॅकफुटला गेले, पंच केले बॉलला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहे. थ्रो करतात बॉलिंग एंडला, तोपर्यंत एक सिंगल होते कंप्लीट आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ संपला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. एकंदरीत 20 धावा आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 17ची. बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू 17 धावांची गरज. 12 बॉल्स अँड 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला जास्त ब्रेक नकोय. 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. मॅच दोन्ही संघांच्या बाजूने समसमान झुकलेली आहे. विकास तयार. विकास चांगला प्रयत्न करतायत पण त्या ठिकाणी बघा ना फलंदाज मॅक्स ऑन साईडला जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून स्ट्रोकची निवड करतायत. दरम्यान एक सिंगल मिळते. धावसंख्या जाते आता 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन बोर्ड. विकास तयार. ऑन साईडला टर्न केलं, एक सिंगल मिळेल का तर नाही. त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. कुशचं डॉट बॉल येतोय. 2-21 21 ऑन साईडला टर्न केलंय बॉलला. या मिळतील 1 धाव. 22 धावा झालेल्या आहेत आता. 22 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी आवश्यकता 15 धावांची अजूनही आहे. एक चेंडू आता हृदयाची धडधड वाटवतोय दोन्ही संघांच्या समर्थकांचा, कारण आता आपण शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहेत. पहिल्या डावापेक्षा दुसऱ्या डावामध्ये उत्कंठा प्रेक्षकांची शिगेला पोचलेली असते आणि तेच पाहायला मिळते मैदानाच्या आतमधला क्रिकेट पाहून. विकास तयार. फुल टॉस. बॅटचं कनेक्शन बॉलशी व्यवस्थित होत नाही. एक सिंगल मिळेल. धावसंख्या 23. 23 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 9. 8 चेंडू आवश्यकता आहे जिंकण्यासाठी 14ची. आता आस्किंग रन रेट थोडासा वाढलेला आहे.
चला 8 चेंडू 14ची गरज आहे. 8 balls and 14 runs required to win. विकास स्ट्राईक एंडला फलंदाज आपण ईशानला पाहतोय. स्ट्राईक एंडला मॅक्सला आपण पाहतोय. विकास तयार ओव्हर द विकेटनं. हो या वेळेस अवे फ्रॉम द बॉडी बॉलला ड्राईव्ह केलंय. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते झालेली आहे 25. आवश्यकता 12ची. 12 रन्स स्टील रिक्वायर्ड टू विन. बॅकफुटला गेले टॅप केलंय. आयडियल स्ट्रोक सिलेक्शन. वा यालाच म्हणतात तो योग्य त्या वेळी योग्य तो फटका. आपला फटका 440 वोल्टचा झटका. ईशानच्या वतीनं आहे तो हा दमदार असरदार चौकार. धावसंख्या पोहोचते 29 वर. आवश्यकता आता जिंकण्यासाठी 8. 6 चेंडू 8ची गरज. 6 balls and 8 runs required to win. विकासने चांगला खेळ खेळला होता पण एक स्ट्रोक थोडासा महागात पडला. पण दोन्ही संधी सुटलेली नाहीये. दोन्ही संघांना जिंकण्याची समान संधी आहे. ऑल द बेस्ट टीम तनुज टायटन्स. ऑल द बेस्ट टीम ओरॅकल मॅव्हरिक्स. 6 ball 8 runs required to win. पहिले 3 चेंडू खूप महत्वाचे असणार आहेत या शेवटच्या षटकात. नवीन बॉलर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मॅव्हरिक्स बॉलर नेम अमरजीत शेवटच्या षटकासाठी येत आहेत. हो यावेळेस ऑन साईडला बॉलला टर्न केलंय. प्रोटेक्शन त्या ठिकाणी अवेलेबल आहे. एक सिंगल होते पूर्ण. एका धावेची होते बाळ. धावसंख्या पोहोचते 30 वर. आवश्यकता आहे 5 चेंडू 7 धावांची. 5 balls and 7 runs required to win. 5 चेंडू 7 धावा. अमरजीत तयार. स्ट्राईक एंडला ईशान. हो बॅटची बॉटम एज प्लेड ऑन. फलंदाज बाद. प्राइसलेस विकेट. अमरजीतने आपला कहर मैदानाच्या आतमध्ये दाखवलेला आहे. इक्वेशन बदलते. 4 चेंडू 7ची गरज. 4 balls and 7 runs required to win. 4 चेंडू 7ची गरज आहे. सामना पूर्णतः आता झुकतोय की काय मॅव्हरिक्सच्या बाजूनं असं चित्र पाहायला मिळते. पण एक मोठा स्ट्रोक आला तर पुन्हा एकदा तनुज टायटन्स परत येईल या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. ओ बॅकफुटला गेले. कट केले बॉलला पण या 2 धावा मिळतील. इक्वेशन बदलते. 3 चेंडू 5ची गरज. कंपल्सरी चेस. पुन्हा एकदा ही सूचना महत्त्वपूर्ण सूचना आहे. 3 चेंडूंमध्ये 5 धावा पूर्ण कराव्याच लागतील. टीम तनुज टायटन्सला. अमरजीत ओव्हर द विकेटनं टॅप केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत मिळवला. यावेळेस विकास कुठली चूक करणार नाही. एक सिंगल मिळते. 2 चेंडू 4ची गरज. सामना पुन्हा एकदा शेवटच्या टप्प्यावर आलेला आहे आणि मॅक्स पहिल्या सेकंदापासून या डावाच्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना त्यांचा अस्तर आपण पाहिला स्ट्रोकची निवड करताना. पण आता ते डेडिकेशन थोडंसं वरच्या दर्जाला घेऊन जावं लागेल. हो फुलर लेनचा बॉल होता. स्टेप आउट झाले. फलंदाज बाद. पुन्हा एकदा जल्लोष पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. मॅव्हरिक्सच्या वतीनं खूप चांगला पलटवार झालेला आहे. एका चेंडूमध्ये आवश्यकता 4ची. डॉक्टर झटका मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 4ची गरज. 1 चेंडू 4ची गरज. कॅन बी कॅनॉट बी. चॉईस इज युअर्स. इम्पॉसिबल इज नथिंग. क्रिकेटच्या खेळामध्ये कित्येक वेळा आपण पाहिलेलं आहे. आणि आता म्हणतात ना की मैदानाच्या आतमध्ये ज्याला धडपड करायला जमते त्याच्या समोर नशीब सुद्धा झुकते. आणि पाहूया ती धडपड तर डॉक्टर झटका यांची पाहायला मिळते का. फक्त 1 चेंडू घ्यायचा आहे. ॲनिमल चित्रपटामध्ये बॉबी देओलचा फक्त 15 मिनिटाचा रोल होता. भाव खाऊन गेला होता. डॉक्टर झटका तेच करताना पाहायला मिळते का. 1 चौकार. सामना त्यांच्या बाजूने घेऊन जातील का. 1 ball 4 runs required to win. अमरजीतने आतापर्यंत हे षटक खूप चांगल्या दर्जाचं हाताळलंय. शेवटच्या बॉलवर सुद्धा तीच कामगिरी करताना पाहायला मिळतील का. 1-4. ड्राईव्ह केलं बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत. चांगला स्टॉप आणि 1 सिंगल मिळते. आणि अशा पद्धतीने सामना जिंकलेला आहे ओरॅकल मॅव्हरिक्सने. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम तनुज टायटन्स. आपल्या इथे थोड्याच वेळात